5 मार्च 2025 संवाद सेंटर फॉर फिजिकल हेल्थ आपलं नेहमीचं बुधवारचं मेडिटेशन आहे हे. आज आपण विषय घेणार आहोत गैरसमज. आपण जे गैरसमज करतो किंवा करून घेतो किंवा लोकांचे होतात, जे सहज होतात, जे आपण आपल्याही नकळत आपण करून घेतो. मला असं वाटलं, मला या गोष्टी माझ्या, ती असं म्हणाली, तो असं म्हणाला, आणि त्याच्यामुळे आपल्याला झालेले जे गैरसमज होतात, त्या गैरसमजांमुळे आपल्या ऍक्शन्स चुकतात किंवा आपण रिॲक्शन चुकीच्या देतो. तर त्यावर आपण आज मेडिटेशन करणार आहोत. डोळे मिटून घेऊया. जाणीव श्वासावर. श्वास अगदी सहज येतोय जातोय याची जाणीव. संपूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचंय. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल होतंय याची जाणीव. मुख्यतः कपाळाकडचा भाग, जीभ अलगद सोडून द्यायचे. गळा आणि दोन्ही शोल्डर्स, त्याच्यावर कुठला ताण नाही याची काळजी घ्यायची, ते बघायचं आहे. आणि आपले दोन्ही पाय ते अगदी सैल आहेत ना याच्याकडे लक्ष. श्वास अगदी सहज येतो याची जाणीव. आपले मास्टर्स इथे आहेतच, आपल्या बरोबरच आहेत, तरीही त्यांना आव्हान करायचं आहे. आपले देवी देवता, इष्ट देवता, गुरु यांना आव्हान करून आपला जो आज जो विषय घेतलाय आपण गैरसमज, तर तो गैरसमज जरी झाला असेल, नसेल, करून घेतला असेल किंवा दुसऱ्या कोणाच्याही बोलण्यामुळे झाला असेल, तर तो आज मी रिलीज करणार आहे मेडिटेशन मधून. आणि त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे, जे मला कळणं अपेक्षित आहे, आणि त्याबरोबर मी जी ऍक्शन घेणं अपेक्षित आहे, त्यासाठी आज मी ही हिलिंग करते, हे मेडिटेशन करते. असं सांगून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, प्रोटेक्शन घ्यायचंय, मार्गदर्शन आपल्याला ते देणार आहे. ते घेऊन आपण त्यांची एनर्जी फील करायची. आपल्या संपूर्ण शरीरात, डोक्यापासून पायापर्यंत त्यांची एनर्जी वाहतीये, त्याची जाणीव. आणि सहज जो श्वास आपल्या शरीरात येतोय जातोय, त्या शरीराच्या माध्यमाद्वारे, त्या श्वासाच्या माध्यमाद्वारे आपण जो आता विषय घेतलाय गैरसमज, सहज मनात येत असेल, विचार असतील कुठले, ते येऊ द्यायचे. श्वासाबरोबरच शरीरात त्याची जाणीव कुठे आहे, फिजिकल सेन्सेशन द्वारे त्या गोष्टी ऍक्टिवेट करायच्या. ऍक्टिवेट होत आहेत ते जस्ट ऑब्झर्व करायचंय. जे प्रसंग येत असतील मनात, आता दिसत असतील, विचार येत असतील की याच्यामुळे माझ्या मनात गैरसमज झाले,
या घटनेमुळे माझ्या मनात गैरसमज झाले. ते सहज आपल्या आयुष्यात घडलेले प्रत्येक प्रसंग, आता येत असलेले, समोर दिसत असलेले, ज्याची जाणीव आपल्याला होतीये, जे विचार आपल्या मनात येत आहेत, जे दिसतंय, ते होऊ द्यायचंय, ऍक्टिव्हेट करायचंय, वर येऊ द्यायचंय. त्याच्याबरोबर इमोशन्स असतील, ते इमोशन्स होऊ देत, येऊ देत. रडायला येत असेल, अश्रू वाहत असतील, ते वाहू देत. काहीही रोखू नका. जे घडतंय ते जस्ट ऑब्झर्व करा. शरीरात ज्या ज्या भागात त्याची जाणीव होते, डोक्यामध्ये असेल, कानात काही शब्द ऐकू येत असतील, डोळ्यांच्या समोर कुठले प्रसंग तरळत असतील, छातीत धडधड होत असेल, त्या गैरसमजुतीमुळे राग उफाळून येत असेल, तो आत्ता येऊ द्यायचा, बाहेर काढायचा आहे तो. ते प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक घटने होणारी शरीराची जाणीव, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि त्याबरोबर आपला श्वास कसा चालतो, श्वासात बदलतोय का, कुठे उथळ होतोय, कुठे संथ जातोय, कुठे शरीराची धडधड वाढते. या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आता काहीही बदलायचं नाहीये, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. त्यावेळी होणाऱ्या शरीरातली सेन्सेशन्स बघायचे, शरीरात जी जी जाणीव होतीये, हातपाय थंड पडतात, मुंग्या येतात, शरीरातल्या कुठल्या तरी भागात थरथर वाढतीये, धडधड वाढतीये, त्याची जी काही जाणीव होते त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. आणि ते प्रसंग, त्या गोष्टी ज्या व्यक्तींबरोबर घडतात, आई वडील, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी, शेजारचं कोण, जे काही समोर येत आहे, ते प्रत्येक क्षण टिपायचे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे, ते जगायचे, आणि मग जगून ते बाहेर काढून टाकायचे आपल्या शरीरातून, आपल्या मनातून. ते श्वासाबाहेर बरोबर बाहेर पडणार आहे. आणि ते प्रसंग घडत असताना आपल्याला काय समज, आपला काय समज होते, आपल्याला काय समजतंय त्यातून, त्यातनं काय लर्निंग आहे,
पण त्यातून काय शिकायचंय, कसं वागायचंय, कदाचित आता त्यापैकी कुठल्याच गोष्टी आठवणार नाहीत तरी हरकत नाहीये. प्रत्येक गोष्टीत श्वास घ्या. ज्या ज्या गोष्टी घडतायत त्यात श्वास घ्या. शरीराच्या प्रत्येक जाणीवेत श्वास घ्या. त्यातून मिळणारं आकलन, ज्ञान, जे गैरसमज झाले त्याची उत्तरं आपल्याला जी मिळतात ते समजून त्याच्यात परत श्वास घ्या. ती पूर्णपणे वर येऊ दे. त्यातली इमोशन्स ती जगायची आहेत. आणि आता पण त्या श्वासाबरोबर जे घडलेले, दिसलेले, समजलेले प्रसंग असतील त्यातला कुठलाही जो काही हायलाइटेड प्रसंग असेल, जो आता पहिल्यांदा आपल्या समोर आला, समोर दिसला, तो आपल्याला आपल्याला हवाय त्या पद्धतीने छानपणे रिराईट करायचा आहे. तो प्रसंग सुंदरतेने चित्रारायचा आहे. स्वतःच्या समोर, स्वतःच्या मनात तुम्हाला ज्या पद्धतीने, ज्या कल्पकतेने चितारायचा आहे, सजवायचा आहे, रिराईट करायचा आहे, त्या पद्धतीने तो रिराईट करायचा आहे. आणि तो रिराईट करत असताना आपल्या शरीरात होणारे बदल, श्वासात होणारे बदल, आधी जेव्हा त्रास झाला, गैरसमज झाले तेव्हाचा आपला श्वास, तेव्हा शरीरात झालेली जाणीव, तेव्हाचे पेन्स, आणि आता रिराईट केल्यावर कुठल्या कुठल्या भागात, शरीराच्या ज्या ज्या भागात आपल्याला जाणीवा बदललेल्या दिसतात, श्वास बदललेला दिसतोय, त्याकडे लक्ष द्यायचंय, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. काही अफर्मेशन्स आपल्याला सहज करता येत असतील तर ती करायची. की मी हा गैरसमज आहे तो माझ्या पद्धतीने सोडवला आहे. या गोष्टी अशा व्हाव्यात, अशा होत आहेत, आणि त्या पद्धतीने मी ते चित्र, तो प्रसंग रिराईट करते, पुन्हा रिडिझाईन करते. आणि ते रिराईट झाल्यावर तो प्रसंग आपल्या मनात, संपूर्ण शरीरात, आपल्या पेशींमध्ये तो भरायचा आहे. त्यातून मिळणारा आनंद भरायचा आहे.
आणि आपले जे मास्टर्स आहेत, देवी देवता आहेत, ज्यांना आपण बोलवलं होतं, ज्यांना आपण आव्हान केलं होतं, आपल्याला जर जमत नसेल तर ते त्यांना चेंज करायला सांगायचं आहे. त्यांना आपल्यासाठी ते सुंदर चित्र रेखाटायला मदत करायला सांगायचं आहे. आणि आता आपण आपल्या हृदयाच्या ठिकाणी एक बॉल, ऊर्जेचा बॉल किंवा एखादं कमळ, आपल्याला आवडत्या रंगाचं आपण इमॅजिन करायचंय. आणि आता जे ट्रान्सफॉर्म केलं, आपण रिराईट केलं, त्यातून मिळणारी जी ऊर्जा आहे, त्या बॉल मधून मिळणारी ऊर्जा, त्या कमळातून निघालेली ऊर्जा, त्याचे प्रत्येक कण आपल्या संपूर्ण शरीरात, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक शरीराच्या भागात पोचतात, पेशी पेशींमध्ये पोचतात. आणि ते सर्व ट्रान्सफॉर्म होऊन आपल्याला अतिशय उत्तम ऊर्जा त्यातून प्राप्त होते. ती सहजता आपल्या शरीरामध्ये अंडरस्टँडिंग गेल्याचा जो आनंद आहे, गैरसमज मिटल्याचा जो आनंद आहे, तो भरून घ्यायचा आहे. किंचित हातापायांची हालचाल करायची, दीर्घ श्वसनाचे एखाद दुसरे आवर्तन करायचंय, मानेची किंचित हालचाल, दोन्ही हात एकमेकांवर जोडायचे, त्याची ऊब प्रथम डोळ्याला, कानाला, आणि ज्या ज्या भागात आपल्याला पेन्स आले असते, दुखलं असेल, तर तो प्रत्येक ठिकाणी देऊन डोळे उघडायला हरकत नाही. थँक्यू. पाणी पिऊन